लोकसभा निवडणुकीनंतर आता वेध लागले ते विधानसभा निवडणुकांचे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी लागणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे। पाहूया। गणेशोत्सवानंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार। 20 सप्टेंबर पासून आचारसंहिता लागणार। मंत्री चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान। राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडतायत। राजकीय वातावरण दिवसेंदिवस आणखीनच तापत चाललंय। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडू लागल्या आहेत। देखणाला कधी आव्हान नाही देत, देखणा अशी अंगठ्याने चिरडायची असतात। उद्धवजींचा डोक्यावरचा ताबा सुटलेला आहे। मी म्हणजे कोण आणि तू म्हणजे कोण हे समजून घेतलं पाहिजे। ते अत्यंत फ्रस्ट्रेटेड आहेत। औरंगजेब फैन क्लब कौन है? श्रीमान उद्धव ठाकरे औरंगजेब फैन क्लब के नेता बने। अहमद शाह अब्दालीचा हा राजकीय वंशज हा इकडे वळवळायला आला होता। आगामी विधानसभा निवडणुकीआधी सर्वच राजकीय पक्ष ऍक्शन मोडवर आले। सरकार तसंच विरोधी पक्ष देखील कामाला लागले। महायुती सरकारची लगबग सुरू झाली आहे, तर महाविकास आघाडीमध्ये खलबतं सुरू आहे। त्यातच आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटलांनी मोठं विधान केलंय। 6 ऑगस्ट पर्यंत हे प्रस्ताव घेऊन तेही 20 सप्टेंबरच्या आसपास पुन्हा एकदा आचारसंहिता लागली तर घोटाळा होऊ नये म्हणून ती आचारसंहिता 20 सप्टेंबरच्या आसपास लागेल असं गृहीत धरून, म्हणजे माझं काही भविष्य नाही आहे, गृहीत धरून सगळ्यांनी स्पीड वाढवावा। कारण गेल्या वर्षीची साधारणतः 10% का होईना टेंडर ही मार्गी लागायची आहेत। नव्याने सगळी आचारसंहिता 2.5 महिने लागल्यामुळे सगळं पेंडिंग आहे। ऐकलत तर 20 सप्टेंबरला विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याचा अंदाज आहे। हा अंदाज महायुती सरकारच्या मंत्र्यांनीच बोलून दाखवलाय। गणेशोत्सवानंतर आचारसंहिता कधी लागणार याची तारीख सांगत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचनाही चंद्रकांत पाटलांनी दिल्यात। सरकारला कुठल्याही सरकारी घोषणा, नवीन योजना सुरू करता येत नाहीत। शिलान्यास, उद्घाटन, लोकार्पण, भूमिपूजन असे कार्यक्रमही घेता येत नाहीत। सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे। कुठल्याही पक्षाला प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्व परवानगी गरजेची असते। कुठलाही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही। जाती धर्मावरून तणाव निर्माण होईल अशी कुठलीही कृती प्रचारादरम्यान करण्यास मनाई आहे। प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी दारू अथवा पैसे वाटण्यास मनाई असते। 7 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाची सुरुवात होतीये, तर 17 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे। त्यामुळे गणेशोत्सवानंतरच म्हणजे 20 सप्टेंबर पासूनच विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजणार अशी शक्यता चंद्रकांत पाटलांनी बोलून दाखवली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।